हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत दुआची पावर. दुआ म्हणजेच आशीर्वाद, आशीर्वादाची ताकद याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. दुआ, आशीर्वाद, ब्लेसिंग ह्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आशीर्वाद देत असताना स्वतःला सुद्धा आशीर्वाद द्यायचे आहेत. कसे द्यायचे हे सुद्धा मी आज इथे सांगणार आहे. जे आपण बोलतो तर त्या शब्दाला पॉवर आहे. वर्ड्स ऑफ पॉवर म्हटलं जाते. तर आपल्या शब्दाला एनर्जी आहे आणि पॉवर आहे. तर त्याचमुळे आपण इतरांना सुद्धा ब्लेसिंग द्यायचं, दुआ द्यायचा, आशीर्वाद द्यायचा आणि स्वतःला सुद्धा द्यायचा. ओके, तर आपण तेच आज ह्यामध्ये बघून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. जे काही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत त्याला खाली ओढायचं आहे आणि तुम्ही त्यावर विजय मिळवायचा आहे. आपल्या विचारानं उंच ठेवायचं आहे. जे प्रॉब्लेम आहेत त्यावर फोकस करायचा नाही आहे. तर आपल्याला काय पाहिजे आहे आपल्या जीवनामध्ये तर त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. ओके, म्हणून म्हटलं जाते जे काही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याला खाली ओढा आणि तुम्ही त्याच्यावर विजय मिळवून वरती उठा, म्हणजे उंच उठा. आय एम प्युअर, पॉवरफुल, डिवाइन बीइंग असं स्वतःला म्हणायचं आहे. सर्व शक्तिमान भगवानाचा मी बच्चा आहे असं सुद्धा म्हणा. आणि माझ्या संकल्पाने सिद्धी होत असते, माझ्या संकल्पाने सिद्धी होत असते. आय एम मॅनिफेस्ट माय डेस्टिनी. माझ्या जीवनामध्ये एक छोटासा आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो एक सीन आहे असं म्हणायचं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनामध्ये हा एक छोटासा सीन आला आहे, त्यावर मी नक्कीच विजय प्राप्त करीन असं म्हणायचं आहे. सफलता माझ्यासाठी निश्चित आहे. हेल्थ माझी परफेक्ट आहे. माझं रिलेशनशिप परफेक्ट आहे. परिवार माझा युनायटेड आहे. सक्सेस इज सर्टेन फॉर मी. आणि जसं जसं याला तुम्ही म्हणत जाल आपली स्वतःची व्हायब्रेशन आणि त्या परिस्थितीचे व्हायब्रेशन खूप खूप वरती म्हणजे उंच उठत जाईल. आपल्या ह्या गोष्टीसाठी आपल्या थॉटला सेट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या विचाराला सेट करून घ्यायचं आहे आपल्या माइंडमध्ये. आणि हे रोज जे वाक्य मी तुम्हाला सांगितले आहे ते म्हणत चला. कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा आपण एक हाय व्हायब्रेशन थॉट क्रिएट करतो, म्हणजेच तुम्हाला लो व्हायब्रेशनमधले वाक्य कोणते आणि हाय व्हायब्रेशनमधले वाक्य कोणते हे सुद्धा मी तुम्हाला ह्यामध्ये सांगणार आहे. तर जेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी आपण एक हाय व्हायब्रेशन थॉट म्हणजे विचार निर्माण करतो, क्रिएट करतो, म्हणजे विचार निर्माण करतो, त्याला म्हणतात दुआ देणे, आशीर्वाद देणे. दुआ म्हणजेच हाय व्हायब्रेशन थॉट, दुआ म्हणजेच ब्लेसिंग. आणि हर एक गोष्टीला दुआ दिलं, सर्वांना दुआ दिलं म्हणजे ब्लेसिंग दिलं. आपण आपल्या शरीराला सुद्धा दुआ दिलं, म्हणजेच हर एकाला दुआ म्हणजेच ब्लेसिंग दिलं. तर which means high energy and thought or words create. जर केलं तर बाकी सर्व गोष्टी काय होतील की अशा आपल्या जो काही आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र आहे त्या आज्ञाचक्रावरती सर्व काही हाय एनर्जी होईल आणि इथून आपल्या शरीरामध्ये प्रोव्हाइड होईल. आणि जसं आपण दुसऱ्यांना ब्लेसिंग देतो तसंच आपल्याला सुद्धा सर्व ब्लेसिंग स्वतःला सुद्धा द्यायचे आहे. म्हणजेच लो व्हायब्रेशनवाले वर्ड वापरायचे नाही आहेत आणि हाय व्हायब्रेशनवाले म्हणजे वाक्य आहेत ते आपल्याला यूज करायचे आहे. तर जेव्हा ही आज्ञाचक्रावरील सर्व काही हाय एनर्जी होईल, इथे सर्व काही ठीक होणं सुरू होऊन जाईल. दुआ आणि कोणतीही गोष्ट नाही आहे की कधी कधी करायची आहे. दुआ अशी गोष्ट आहे की हर वेळेस करायची आहे. ब्लेसिंग ऑल टाईम देत राहायचं आहे. म्हणून म्हटलं जाते की तुम्ही पशुपक्ष्यांना जे डोळ्यांना दिसतं त्यांना ब्लेसिंग देत चला. म्हणजेच ह्या सृष्टीचा नियम आहे, आपण जे देतो तेच आपल्या लाईफमध्ये येत असते, तसं क्रिएट होत असते. तर तो एक थॉट आहे. तर आपल्याला थॉट पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची आहे. ओके, दुआ कोणती गोष्ट नाही आहे की फक्त त्या त्योहारामध्ये असेल, म्हणजे सणांमध्ये असेल, दिवाळीमध्ये असेल, ईदमध्ये असेल किंवा बर्थडेमध्ये करायची असते. दुआ अशी गोष्ट आहे की हर एक वेळेस आपल्याला करायची आहे. दुआ अशी गोष्ट नाही आहे की ती फक्त त्योहारामध्ये, सणामध्ये, दिवाळीमध्ये, ईदमध्ये, बर्थडेमध्ये
सेलिब्रेट करायची किंवा आशीर्वाद द्यायचा असं काही नाही आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याला दुआ द्यायचा आहे, आशीर्वाद द्यायचा आहे. दुआ म्हणजेच आशीर्वाद. हर एक विचार हा दुआ हर एक शब्द म्हणजेच एक दुआ ही अशी एक भाषा बनून जाईल की जेव्हा ही सृष्टी परत स्वर्ग बनायला चालू होईल तेव्हा आपण म्हणतो ना की जन्नत येईल. जन्नत म्हणजेच हाय व्हायब्रेशन, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. हायेस्ट व्हायब्रेशन सर्वांचे कसे होतील? जेव्हा सर्वांच्या आज्ञाचक्रावरती हायेस्ट व्हायब्रेशन होतील, म्हणजे त्याचा थॉट तुम्ही निर्माण कराल. लो व्हायब्रेशनवाले जे काही वोकॅब्युलरी आहे, म्हणजे जे काही शब्द आहेत आपण जे रोजच्या व्यवहारामध्ये वापरतो त्यामध्ये बघायचं लो एनर्जीवाले जे शब्द आहेत त्याला टाळायचं आहे. प्रत्येकासाठी दुआ कधी कधी आपल्या शब्दांची व्हायब्रेशन खूप डाऊन होत जाते. भाषामध्ये एनर्जी आहे, लो व्हायब्रेशनवाले शब्द बोलायचे आपल्याला नाही आहे. जेवढी आपली भाषेला उंच बनवाल तेवढे आपले हाय व्हायब्रेशन बनत जातील. दिवसभरात स्वतःच्या भाषेला आपल्याला चेक करायचं आहे की तुम्ही किती शब्द लो व्हायब्रेशन म्हणजेच लो एनर्जीवाले बोलले. आपल्या भाषेतील असे कोणते शब्द आहेत ते चेक करा. इम्पॉसिबल हा लो एनर्जीवाला वर्ड आहे, म्हणजे शब्द आहे. माझ्याने नाही होऊ शकत हे काम असं म्हणत असाल कोणी तर तो आहे लो एनर्जीवाला. तर माझ्याने हे काम होत नाही हा शब्द आहे, लो एनर्जीवाला वर्ड आहे. आणि माझ्याने नाही होऊ शकत हे काम असं म्हणत असाल तर कोणी तर हा लो एनर्जीवाला शब्द आहे. माझ्याकडे टाईम नाही आहे हा सुद्धा लो एनर्जीवाला शब्द आहे. मी खूप बिझी आहे, व्यस्त आहे हा सुद्धा लो एनर्जीवाला शब्द आहे. दिवसभरात एक वेळ जरी तुम्ही हे शब्द बोलाल ना की खूप बिझी आहे, तर बिझीची एनर्जी आज्ञाचक्रावरती जाते, तिथून ती शरीरामध्ये जाते, तिथूनच परिवारामध्ये जाते, स्वतःमध्ये सुद्धा क्रिएट होते. म्हणून आपल्याला हे व्हायब्रेशन पोहोचवायचे नाही आहेत, हे लो एनर्जीवाले शब्द बोलायचे नाही आहे. तर बिझीची एनर्जी आपण जे म्हणतो आय एम बिझी, तर याला रिप्लेस्ड कोणत्या शब्दामध्ये करता येईल तर ते सुद्धा सांगणार आहे. आय एम बिझीला रिप्लेस करायचा आय एम लाईट, आय एम इझी असं जेव्हा तुम्ही म्हणाल की आपण आय एम बिझीला रिप्लेस केला आहे आय एम लाईट, आय एम बिझी आपण रिप्लेस केला आहे आय एम बिझीला आय एम लाईट, आय एम इझी. काम किती पण करा, 24 तासामध्ये 16 ते 17 घंटे काम करा, पण तुम्ही आय एम बिझीच्या एनर्जीमध्ये नको करा, तर आय एम लाईट, आय एम इझीच्या व्हायब्रेशनमध्ये राहा. रोज असा विचार करा की लो एनर्जीवाले वर्ड्स बोलायचे नाही आहेत आणि विचार करा आणि बोला. ओके, तर माझ्याजवळ वेळच वेळ आहे हे शब्द हाय व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीवाले आहे. माझ्याकडे वेळच वेळ आहे हा हाय व्हायब्रेशनवाला वर्ड आहे. जितकं कामे आहे त्यापेक्षा जास्त माझ्याकडे टाईम आहे हे सुद्धा हाय व्हायब्रेशनवाला वाक्य आहे. माझ्याकडे स्वतःसाठी टाईम आहे, माझ्याकडे परिवारासाठी टाईम आहे, हे हाय व्हायब्रेशनवाले हाय एनर्जीवाले शब्द आहेत. त्यानंतर तुम्ही हळूहळू बघत चलाल की तुम्हाला जेवढा टाईम पाहिजे त्याहीपेक्षा जास्त टाईम तुमच्याकडे असते. तुम्ही मनीला रिस्पेक्ट करत चला, रिस्पेक्ट टाईम वेळेला तुम्ही रिस्पेक्ट देत चला, वेळेचा सन्मान करा. रिस्पेक्ट टाईम, टाईम विल रिस्पेक्ट यू. म्हणजे जेव्हा तुम्ही टाईमाचा रिस्पेक्ट कराल तर टाईमसुद्धा तुमचा रिस्पेक्ट करायला चालू होईल. प्रत्येक जागी वेळेच्या अगोदर पोहोचा. वेळेच्या अगोदर जर पोहोचलं तर वेळेसोबतचं आपलं एक सुंदर नातं बनून जाते. कुठेही तुम्ही अटकून पण गेले असणार कधी काळी तर सर्व गोष्टी चेंज होऊ जातील की तुम्ही वेळेत पोहोचून जाल. कारण वेळेची जबाबदारी बनून जाते की आपल्याला वेळेवर पोहोचवण्याची, कारण तुम्ही वेळेची रिस्पेक्ट केली. म्हणून जसं तुमचं लोकांसोबतचं नातं आहे तसंच तुम्हाला वेळेसोबत सुंदर अशी रिलेशनशिप बनवायची आहे. स्वतः पण कधीही असे लो व्हायब्रेशनवाले लो एनर्जीवाले वर्ड्स नाही बोलायचे आहे आणि कोणाला पण आपल्याबद्दल बोलू द्यायचं नाही आहे लो एनर्जीवाले वर्ड्स. ओके, डू नॉट क्रिएट लो एनर्जी वर्ड. ती दुआ ब्लेसिंग नाही आहे, कोणाला पण दुआच्या ऑपोजिट नाही द्यायचा आहे. कोणाची पण तब्येत किती पण खराब असेल तरी तुम्ही म्हणा की तुमची तब्येत परफेक्ट आहे, परमात्म्याची दुआ आहे, आमच्या शुभकामना तुमच्यासोबत आहे, तुम्ही परफेक्ट आहात, तुम्ही परफेक्ट आहात, तुम्ही परफेक्ट आहात असं 3 वेळा म्हणायचं आहे. जेव्हा एवढी दुआ
मिळते एका गोष्टीला की ती आज्ञाचक्रावर जाते आणि ती नंतर शरीरामध्ये जाते. तर त्यामुळे आपल्याला फक्त ब्लेसिंग द्यायचे असतात, ना की निगेटिव्ह वर्ड बोलून लो व्हायब्रेशन समोरच्याला द्यायचे असतात. त्यामुळे लो एनर्जीवाले वर्ड्स अवॉइड करायचे आणि हाय फ्रिक्वेन्सीवाले हाय एनर्जीवाले शब्द बोलायचे. डू नॉट फोकस ऑन द लोअर एनर्जी. आपल्याला लो एनर्जीवाल्याला फोकस नाही करायचं आहे, आपल्याला हाय एनर्जीला फोकस करायचं आहे, कारण संकल्पाने सिद्धी होत असते. आज आपण त्या इक्वेशनला अपोजिट करून दिला आहे. जे बघतो ते विचार करायचं नाही, तर तो विचार करायचा आहे जे आपल्याला उद्याला पाहिजे आहे, जे आपल्याला भविष्यात पाहिजे आहे, जे आपल्याला उद्याचा जे काही पाहिजे आहे तुम्हाला, जे आपण बघत आहोत, तर ती रियालिटीला इग्नोर करायचं आहे. पण उद्याला जाऊन आपल्याला काय हवं आहे त्यावर फोकस करायचा आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला दुआ द्यायचा आहे. स्वतःला सुद्धा जे पाहिजे आहे त्याविषयी तुम्ही स्वतःला सुद्धा आरशात बघून गॉड ब्लेस यू असं म्हणू शकता. तू परमात्म्याची बच्ची आहे, म्हणजेच मुलगी आहे. परमात्म्याच्या दुआ म्हणजेच आशीर्वाद हमेशा तुझ्यासोबत आहे. असे स्वतःच्या पाठीवरती असं दुसऱ्या हाताने शाबासकी देतो, त्या पद्धतीने आपल्याला असं थोपटत आपल्याला आपण सुद्धा ब्लेसिंग देऊ शकतो. हे सुद्धा खूप मॅजिकली वर्क करत असते. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या दुआ आशीर्वादाची ताकद तुम्ही आज इथे जाणून घेतले. तर ह्या पद्धतीने पॉवर ऑफ प्रेयर आपण जे बोलतो तेच मॅनिफेस्ट होत असतं. तर त्यामुळे आपण बोलताना आपले जे काही दिवसभरामध्ये लक्ष ठेवायचं आहे की लो व्हायब्रेशनवाले कुठले शब्द बोलत आहोत आणि ते वगळायचे आहेत. त्यानंतर आपली सृष्टी देखील ही जन्नत बनू लागेल, आपलं परिवार स्वर्ग बनू लागेल, आपलं घर स्वर्ग बनेल, आपलं जे काही आहे ते जन्नत बनायला चालू होत असते. तर त्यामुळेच आपल्याला पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे की आपले थॉट कुठले आहेत, आपले विचार कुठले आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्ही दुआ सर्वांना देत चला, कारण हा सृष्टीचा नियम आहे. आशीर्वाद सर्वांना द्या, जे तुम्हाला दिसणार तर त्यांना ब्लेसिंग देत चला. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.